राम राम शेतकरी मित्रांनो, 11 तारखेला केंद्राचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी जो काही प्रलंबित पीक विमा शेतकऱ्यांचा रखडलेला होता असा सर्व शेतकऱ्यांना डीबीटी माध्यमाद्वारे वितरित केलेला आहे। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला आहे, कारण बरेचसे शेतकरी कमेंट करत आहेत मला इतका आला, मला तितका आला। मात्र बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही की नेमका कोणत्या वर्षीचा आहे, तर ते स्टेटस चेक करून बघू शकता आणि त्या पुढचा किंवा त्या मागचा आला का नाही हे सुद्धा त्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तशीच कमेंट हे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा करत होते की आम्हाला आला नाही, आम्हाला आला नाही। मग खरीपाचा आला नाही, रब्बीचा आला नाही, 24चा आला नाही, 22चा आला नाही। मात्र एक बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमचा मुद्दा जो काही रखडलेला पीक विमा होता 2022 आणि 23चा अतिवृष्टीमधला, तो विधानमंडळामध्ये सुद्धा मुद्दा गाजला होता। त्याची माहिती आपण याही अगोदर एका व्हिडिओमध्ये दिली होती। मात्र आता एक नवीन अपडेट आहे, जे 2024-25 चा खरीप पीक विमा आहे, या संदर्भात हे महत्त्वाचा अपडेट आहे। या अपडेटमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार, नेमका जिल्ह्यासाठी किती मिळणार आहे आणि तो तुमच्या खात्यात आलाय का, कारण तो सुद्धा वितरित करण्यात आता आलेला आहे। जर तुमच्या खात्यात आलेला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आला नसेल तर तसे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। मात्र तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण आपण प्रत्येक शेतकऱ्यासंबंधी प्रत्येक अपडेट ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो। तर शेतकरी मित्रांनो, खरीप 2024-25 मध्ये जवळपास 14,24,11,231 रुपये हे 6,707 शेतकऱ्यांना मंजूर झालेले आणि हे शेतकऱ्यांना वितरित सुद्धा करण्यात आले। मात्र तुमच्या खात्यावर हे आलेले आहेत का नाही हे कमेंट करायला विसरू नका, कारण बरेच शेतकरी हे कमेंट करत आहेत आणि त्याही पूर्वी जर आले असतील नसतील तर आपण नक्कीच आपल्या या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बघायचा आणि या माध्यमातून आपलं स्टेटस चेक करून घ्यायचं। म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की आपला 2022चा आला नाही, 2023चा आला नाही, 24चा आला नाही का 25चा आला नाही। त्यामुळे बघितल्याशिवाय नेमका आपला कोणता रखडलेला आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाही किंवा मंजूर कोणता झालेला आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट की ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस तुमचं नुकसान झालंय त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित तक्रार केली, त्या तक्रारीची दखल त्या कंपनीने घेतली, तुमचा पंचनामा झाला, त्याची नोंद झाली, अशा शेतकऱ्यांना फक्त हा पीक विमा मिळणार आहे। अशी ही महत्त्वाची अपडेट होती आणि आपल्याला ही अपडेट कशी वाटली नक्कीच कमेंट करा। आणि ही अपडेट बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून तरुण भारतला दिलेली आहे। आता तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।